कांचन हॅलो शेफ गाईज, झाली. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात सगळे? खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवते आणि मी आता आहे सध्या पुण्याला. तर बघा किती मस्त पाऊस होतोय, वातावरण झालंय. सो म्हटलं चला आता ब्लॉग बनवायला स्टार्ट करूयात. काय ना काय तरी केलंच पाहिजे ना, बसून नुसतं काय करणार आहे. तशी मी क्रिएटिव्ह आहे भरपूर, पण तरी पण स्टील अजून क्रिएटिव्ह असावं असं वाटतं मला. तर मी आता भेंडी कापायला घेतलंय. तर ह्यासोबतच म्हटलं तुम्हाला पण मी माझी सिक्रेट नाहीये ऍक्च्युली रेसिपी, पण हेल्दी आहे. हेल्दी भेंडीची रेसिपी सांगते कसं करायची. तर पहिले आपण भेंडी कापूयात आणि भेंडी कापता कापता थोडस गप्पा पण मारूयात. सो फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हालाच विचारेल मी, तुम्ही कसे आहात. आणि हा भेंडीची रेसिपी म्हणजे मी रेसिपी वगैरेचा ब्लॉग तर नाही केला, पण मी हेल्थच्या रिलेटेड वगैरे काही गोष्टी त्या सांगतच असते तुम्हाला. सो जी मी भेंडी बनवणार आहे ती हेल्दी आहे, ते मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि म्हटलं बसल्या बसल्या काहीतरी भेंडी कापता कापता आपण गप्पा पण मारूया. तर सध्या काही नाही चाललंय, सध्या निवांत चालू आहे. काही थोडाफार रील्स वगैरे बनवते मी, एखादा अर्धी काही बनवते, काही डिलीट करून टाकते. आणि ही भेंडी मी झेप्टोवरून मागवलेली. ऍक्च्युली मला भेंडी खूप आवडते, आणि पण मला पीनट्स वाली भेंडी आवडते खूप. पण मी आज पीनट वाली भेंडी नाही बनवणार आहे, कारण मला हेल्दी भेंडी बनवायची आहे. आणि पीनट वाली नाही बनवण्याचं कारण अजून एक पण आहे की झेप्टोवरून भेंडी मागवलेली, तर त्याच्यामध्ये अर्धी भेंडी खराबच निघाली. सो इनफ भेंडी नाहीये पीनट सोबत जी भेंडी बनवतो आपण पीनट घालून, त्यासाठी. तर म्हटलं हेल्दी भेंडी रेसिपी करूयात आज आपण. म्हणजे ह्या आधी पण मी भरपूर वेळा केलेलं आहे, पण बाजरीच्या भाकरीसोबत मला पीनट वालीच भेंडी आवडते. आणि सो आज चपाती बनवूयात. आणि हो, भेंडी खूप लोकांची फेवरेट आहे. खूप म्हणजे माझ्या घरात जास्त कोणाला नाही आवडत, पण बऱ्यापैकी लोकांची भेंडी खूप फेवरेट आहे. त्यात माझी तर इतकी फेवरेट आहे भेंडी म्हणजे विचारतो. अजून काय बोलायचं होतं, आणि खूप लोकांनी मला क्वेश्चन विचारलेत. मी नवीन इंस्टाग्रामला अकाउंट ओपन केलंय, साड्यांच्या रिलेटेड आहे. तर मी इनपत आणल्या होत्या साड्या, जास्त नाही, कारण मी सुरुवात माझ्या जे गावचं घर आहे तिथपासून करतीये. सो आहे रिस्पॉन्स चांगला, पण मला अशी काही अपेक्षा नाहीये की लगेचच्या लगेच मी एक दिवसात इनफ म्हणजे जे काय आहे ते साड्या वगैरे आणलात तर तेवढ्याच्या तेवढ्या लगेचच्या लगेच असं संपून जावं वगैरे. मला हळूहळू रिस्पॉन्स भेटला तरी चालेल. फक्त मला एक कुठून तरी सुरुवात करायची होती. सो मी ते केलंय स्टार्ट, साड्यांचा बिझनेस केलंय स्टार्ट. हळूहळू बघू कसं काय होतात पुढे गोष्टी मॅनेज. तर सुरू झाला असेल तरी पण तुम्हाला असं वाटत असेल की आता पाण्याचा इंटेक कमी वगैरे, तर नाही, असं करू नका. स्किन साठी बॉडी हायड्रेट, म्हणजे अर्धा 1 लिटर तुम्ही कमी करू शकता, पण जास्तीत जास्त पाणी प्या. 2 ते 3 लिटर तरी दिवसाचं पाणी प्या तुम्ही स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी. बाकी सगळे विचारतात मम्मी कशी आहे, मम्मी कशी आहे. मम्मी खूप छान आहे. आणि मी जेजुरीला गेले होते, आणि म्हणजे कुलदेवी आमची तिकडे औंधची अम्माई साताऱ्यामध्ये. तर मला जसं आठवतं आमच्या जन्मापासून कधी ऐकलेलंच नव्हतं, म्हणजे जसं आता मोठं मोठं होत गेलो आम्ही. आता मला कुठे माहित झालं की आमची एक म्हणजे जी कुलदेवी आहे ती औंध सातारामध्ये आहे. सो आम्ही लास्ट मंथ मध्ये तिकडे पण जाऊन आलोय. म्हणजे मला नाही वाटत माझे मम्मी पप्पा पण त्यांच्या लग्नानंतर गेले असेल कुलदेवीला वगैरे. सो आम्ही तिकडे जाऊन आलोय आता. आणि त्यासोबत तेव्हा आम्ही जेजुरीला पण गेलेलो. पण माहित नाही काय तेव्हा एक गोष्ट घडली माझ्यासोबत, ती म्हणजे अशी की म्हणजे जेव्हा मी जेजुरीच्या पायऱ्या चढत होते ना, तर म्हणजे माझे जास्त इंस्टाग्रामला फॉलोअर्स नाहीये, सगळ्यांनाच माहितीये. तर तेव्हा एक लेडी भेटली मला, तिच्या हातात बाळ होता छोटासा, आणि तिचे हजबंड पण होते सोबत. तर मला खूप दम लागलेला. ऍक्च्युअली मला खूप दम लागतो जेव्हा मी स्टेअरकेस वगैरे चढत असते तेव्हा. तो मला खूप दम लागलेला, तर मी 2-3 पायऱ्या चढायची बसायची, 2-3 पायऱ्या चढायची बसायची. आणि सोबत माझा फोन होता, तर मी थोडं थोडं शूट पण करत होते. तर म्हणजे मला नव्हतं माहिती की एवढ्याशा कमी फॉलोअर्सच्या दुनियेमध्ये पण मला कोणतरी जेजुरीमध्ये ओळखेल. आणि तो मे बी माझा मम्मी सोबतचा जो मदर्स डेचा जो व्हिडिओ होता तो व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओच्याच रिलेटेड मला त्यांनी म्हणजे मी बसले होते, तर मला त्यांनी विचारलंय की काय तुमची मम्मी कुठे आहे, मम्मी बरी आहे का? मी म्हटलं हा. म्हणजे त्यांनी माझे मे बी पूर्ण बघितलं असेल माझ्या मम्मीचे पण काही मम्मी सोबतच्या पण रील वगैरे आहेत. तर
त्यांनी बघितलंय आणि मला खूप छान वाटलं. त्यांनी मला माझ्या आधी मम्मीसाठी विचारले. ते कोण ओळखीचे नव्हते. त्यांनी मे बी तो व्हिडिओ माझा पाहिला असेल, सो त्यांनी माझं पूर्ण पेजच पाहिलंय, ब्लॉग पण पाहिलेत. सो त्यांनी मम्मी बद्दल विचारलं. मला खूप छान वाटलं त्या गोष्टी. सो तिकडून एक मला असं आतून हे झालं की हा मी म्हणजे माझ्या मनात मी जसं ब्लॉगिंग मध्ये नेहमीच सांगते की मी बनवणार बनवणार आणि नाही बनवत. तर माझ्या मनात एक कुठेतरी राहतं नाही का, काय सारखं सारखं काय बोलायचं, काय बनवायचं, काय दाखवायचं. पण त्या दिवशी एक मला असं सेल्फ मोटिवेशन भेटलं की बाबा एवढ्या लांब जेजुरीमध्ये मला कोणीतरी विचारलंय. सो आणि माझ्या मम्मीला विचारलं स्पेशली. सो मला खूप भारी वाटली ती गोष्ट आणि ती गोष्ट एक मला शेअर करायची होती खूप दिवसांपासून. तर आज ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बाकीचं आता भेंडी होत आली आहे, डन होत आली आहे ऑलमोस्ट कापून. तर बाकीचं आपण किचन मध्ये. तर भेंडीसाठी मी 2 कांदे चिरून घेतलेत, 2 लसणाच्या पाकळ्या, लसूण जास्त घ्यायचा आणि 1 टोमॅटो. टोमॅटो जास्त नाही टाकायचं कारण ते चांगलं नाही लागत जास्त टोमॅटो टाकला तर. तर एवढं सगळं मी करून घेतलंय आणि आता मसाले तेल वगैरे काढून घेतलंय आणि आता कढई वगैरे काढते. तर बनवायला घेऊयात आपण आता भेंडी. तर सगळ्यात पहिले गॅस चालू करायचा. तर तेल टाकायचंय थोडस. तर मी तेलासाठी अशी बॉटल केली आहे कारण जास्त तेल नाही पडावं म्हणून. मग सगळ्यात पहिले थोडस जिरं आणि मोहरी टाकूया. मोहरी थोडीच टाकायची कारण मोहरी भेंडीला नाही टाकली तरी चालेल, ऑप्शनल आहे. एकदम थोडीशी मोहरी टाकली. जिरं जास्त टाकायचं. जिरं खूप जास्त टाका आणि मी प्रत्येक गोष्टीमध्ये जिरं टाकत असते. माझं जिरं खूप फेवरेट आहे. सो मग हे जो आपण लसूण बारीक केलाय तो टाकूयात. पहिले जिरंला व्यवस्थित होऊ देऊ आपण गरम. बघत असाल तुम्ही. तर आता लसूण लसूण पण खूप जास्त टाकायचं, म्हणजे ज्याला आवडत नसेल तो कमी पण टाकू शकतो. तर मला लसूण पण खूप जास्त आवडतो. लसूण पण चांगला आहे हेल्थ साठी. सो लसूण असा बारीक करून टाकायचा. ही मी हेल्दी भेंडीची रेसिपी सांगते. जास्त करून हार्टच्या पेशंटसाठी ही रेसिपी चांगली आहे कारण हार्टच्या पेशंटला शेंगदाणे जास्त म्हणजे ज्यांचं पण ऑपरेशन झालं आहे त्यांच्यासाठी शेंगदाणे स्किप करायचे त्यांनी. हार्टच्या पेशंटनी जेवढे जास्त स्किप करता येतील तेवढं, म्हणजे थोडंफार खाऊ शकता आठवड्यातून एखाद्या वेळेस एखादी भाजी शेंगदाण्याची, पण जास्त तुम्ही शेंगदाण्याचं खाऊ नका हार्टच्या पेशंटसाठी मी सजेस्ट करेन. लसूण पण आपला चांगला परतलाय. सो जास्त पण जळून नाही द्यायचंय. मग टाकायचा कांदा. कांदा पण थोडासा जास्त टाकायचा आहे. मग हे मीठ आणि हा घरचा मसाला आहे, तो माझ्या मामींनी मम्मीला बनवून दिला आणि मला घरचे मसाले खूप आवडतात. खूप म्हणजे घरच्या मसाल्यांना जी चव आहे ती बाहेरचे जे आपण विकतचे मसाले घेतो त्यांना ती चव नाहीये अजिबात. मम्मीचं थोडंसं ह्या वर्षी हेल्थचे इश्यू होते, सो मम्मीने मसाले वगैरे स्वतः नाही बनवले. तशी पण जास्त एवढं नाही बनवत मम्मी मसाले वगैरे, पण मिरची पावडर वगैरे कधीतरी बनवत असते घरी. तर हा मसाला माझ्या मामींनी बनवून दिलाय. सो खूप छान आहे टेस्टला. तर तो भेंडीला आता कांदा टाकलाय पहिले आपण. तर हा कांद्याला थोडस पहिले मीठ टाकायचं थोडस, बाकी बाकी टाकूयात नंतर. कारण आधी कांदा जेव्हा परतत असतो तेव्हा मीठ टाकलं आपण तर कांदा पटकन थोडासा लाल होतो, पटकन शिजतो थोडासा चांगला. बऱ्यापैकी कांदा व्यवस्थित शिजलाय. सो जास्त जळून पण नाही द्यायचा आहे कांदा. आता जो आपण टोमॅटो केला होता बारीक तो टाकूया. टोमॅटो टाकल्यावर थोडासा परतवायचा आहे आणि मग टोमॅटो टाकल्यानंतर मसाले टाकायला स्टार्ट केले तर चालतंय. तर ह्याच्यामध्ये मी मसाले कोणते वापरते, पहिले तर आपण हळद टाकूया थोडी, जास्त नाही टाकायची. कांदा लसूण मसाला, हा कांदा लसूण मसालाच टाकलाय मी. ही एकदम छोटासा चमचा आहे, त्याचा 1 माप मिरचीचं टाकलंय. कांदा लसूण मसाले 2 ते 3 माप टाकायचंय आणि 1 माप धना पावडर. आणि जो हा घरचा मसाला आहे त्याचा चमचा जास्त मोठा आहे, सो या अर्धच टाकूया नाही तर भेंडी तिखट होईल. म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबानुसार भरू शकता. तुम्ही किती किलोची भेंडी बनवताय त्यानुसार तुम्ही मसाले यूज करू शकता. आता मी जसे माझी ही भेंडी पाव किलो होती तर पाव किलोच्या हिशोबानुसार मी बनवते, मसाले ऍड करते. आणि कांदा टोमॅटो पण तसंच पाव किलोच्या हिशोबाने
तर मी पिंक सॉल्ट यूज करते पुण्याला. गावाकडे साधंच मीठ वापरते, पण पुण्याला मी पिंक सॉल्ट यूज करते. आणि तुम्ही पण करू शकता, चांगलं आहे पिंक सॉल्ट. फक्त एवढं आहे की आपलं नॉर्मल मिठापेक्षा जास्त खारट असतं, तर ते टाकताना थोडंसं आपल्याला अंदाज कळायला पाहिजे आपण किती टाकतो किती नाही वगैरे. तर मी आधीच थोडं टाकलं होतं, तर मीठ कमीच टाकेल. तरी पण नाही सांगू शकत, खारट पण होऊ सांगू नाही शकत आपण. तर टमॅटो टाकल्यानंतर लगेचच मसाले टाकले, म्हणजे लगेचच नाही, थोडस परतून लगेच मसाले टाकले की टमॅटो चांगला शिजतो. तर तुम्ही आता बघू शकता टमॅटो किती मस्त शिजलाय. सो मी आता याच्यात भेंडी टाकून देईल. सो आता बघा, दिसायला पण छान दिसते आणि हेल्थसाठी पण खूप छान आहे. तर आता आपण याला शिजण्यासाठी झाकण ठेवूया. तर गॅस फास्ट होता तर स्लो करते मी आता. तर याला शिजण्यासाठी झाकण ठेवून देऊयात, मग आपण बघूयात कशी झाली. तर भेंडी तर शिजते आता एकीकडे. किचन मध्ये थोडं गरम झालेलं आणि लाईट पण गेली आहे. सो थोडस आले गॅलरी मध्ये हवा खायला, पण हवाच नाहीये. म्हणजे वातावरण असं थंड झालंय, पण किचन मधून बाहेर पडल्यावर थोडस असं स्वेटिंग झालंय. सो पाऊस पण असा एवढा नाहीये, पण आहे, पडतोय, चालू आहे कंटिन्यू, थोडा थोडा रिमझिम. आणि हे किती भारी म्हणजे काय बोलतो त्याला, व्ह्यू आहे. पटकन आठवत नाही अशा गोष्टी बोलायला. सो असं चालूच राहतं अशा काही गोष्टी. भेंडी ऑलमोस्ट रेडी आहे. थोडंच आहे कच्चा पण अजून. तर अजून 5 ते 10 मिनिटं ठेवूयात आणि मग चेक करूया. आपली भेंडी आता ऑलमोस्ट म्हणजे रेडीच झाली आहे. तर टेस्ट करून बघूयात कसं लागतंय. मीठ आणि मसाले कमी जास्त झालेत का. कांचन शेफ झालीये मी आता. एकच नंबर. जिरं जास्त घातल्यामुळे जो जिऱ्याचा फ्लेवर आला ना, तो एकच नंबर आहे, अप्रतिम. तर चला, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. अशाच तुम्ही पण हेल्दी रेसिपी ट्राय करा. हेल्दी खा, हेल्दी राहा. माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला, सबस्क्राईब करायला, शेअर करायला अजिबात विसरू नका. बाय.